नमस्कार मैत्रिणींनो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. आणि खूप दिवसातनं व्हिडिओ स्टार्ट करते. परत मध्ये जरा 10-12 दिवस झाले बंद झाले, ते नाही गेले काही कारणास्तव. आणि आता परत सुरू करते व्हिडिओ करायला. आणि आज आहे होळी. होळी पौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा मैत्रिणींनो, माझ्याकडून, माझ्या परिवाराकडून. आणि आता सकाळचा टाईम आहे, आता वाजले किती, 9 वाजले. ते डबा वगैरे झाला, हे गेले तर ऑफिसला. आणि मस्त अशी फ्लावर बटाट्याची मिक्स भाजी बनवली होती, डबा भरून गेलाय. त्याच्यामुळे आता कढईत भाजी थोडीच राहिली आहे, कारण सुकी केली होती संध्याकाळी, राहायला नको बोललं. कारण कसं आता संध्याकाळी तर दुसरं जेवण बनणारच आहे, पुरणपोळी. दुपारीसाठी आहे मला रात्रीचा थोडासा डाळ भात आहे, तो खाऊन घेईल. आणि मग आता तेवढी भाजी मला वास होईल दुपारीसाठी. तर मग आता आजच मी मुद्दामून जास्त नाही केलं. आणि कधी सुकी भाजी असली की मग होते पण कधी कमी, पण ॲडजस्ट करते मी दुपारी काहीतरी, किंवा रात्रीचं असतंच काही ना काही. तर तसं तुमची कशी आहे आजची होळी? आणि आज कामाला जायचं आहे, उद्या सुट्टी असणार आहे, आज कामावरती जाणार आहे. तर आता भाजी चपाती डब्याला झाली, चहा चपाती नाश्त्याला झालं, फ्रूट वगैरे कट करून त्यांचे टिफिन पॅक करून ते तरी ऑफिसला गेले. आता माझी कामं, आता किचन आवरायला घेतलं आहे, भांडी वगैरे तर झाली ताई घासून इथे. आणि ओटा वगैरे क्लीन करून घेते. आणि मग माझी स्वतःची तयारी, झाडू लादी करून घेते पहिली, मग माझी तयारी करते. आणि मग कामावर जायला रेडी. तसं अजून वेळ आहे, एक दीड तास आहे, 10:30ला निघणार आहे. तर 10:30ला निघते, तोपर्यंत होऊन जाईल. आणि तसं आवरून एकदा झाले, परत नंतर परत एकदा आवरायचं, 2-2 वेळा होतच आहे. गरमी आता भरपूर व्हायला लागली आहे, गरमी पण होते खूप, तर किती आवरलं तरी परत जसून तसंच होत आहे. तर चला मैत्रिणींनो, आणि पुन्हा एकदा तुम्हाला होळीच्या खूप खूप शुभेच्छा. तर चला आता तयारी करू. आणि आजचा पूर्ण दिवस काय असेल तो बघूया, तुमच्याशी काय रुटीन शेअर करू शकते. संध्याकाळचा तर करेलच व्हिडिओ. पुरणपोळी बनवणार आहे, थोडीशीच करणार आहे, कारण होळीला नैवेद्य दाखवायला घरच्या आपल्या देवांना. आणि आम्ही दोघंच असल्या कारण एवढं काही खाल्लं जात नाही. तर थोडेसे आपले 4-5 पोळ्याचं 1/2 किलो पुरण टाकेल, डाळ शिजायला टाकेल, म्हणजे 1/2 किलोच्या भरपूर होऊन जातील आम्हाला. आणि मॅडमला एखादी, मग उद्या तर नाही जाणार कामाला, पण परवा वगैरे देईल एखादी, थोडंसं पुरण ठेवून देईल. मग नंतर तिला ताजी बनवून घेऊन जातील मॅडमला, कारण आवडते माझ्या मॅडमला. तर चला मग भेटू पुढे, अख्खा दिवसाचं काय आहे ते. झाली इथे संध्याकाळची तयारी, वाटण काढून घेतलंय मस्त. आणि हे नॉर्मल आहे आता, जे सगळ्यांकडे असते तेच आहे. एक कांदा घेतलाय, 2-3 लाल मिरच्या, थोडेसे धने, सुकी डाळ आहे चण्याची, खोबरं थोडंसं, लसूण, आणि शिजलेली चण्याची डाळ पण आहे. डाळ शिजून पुरण झालं पण आहे माझं. इथे भात चढवलाय थोडासाच कुकरला, पीठ पण मळून ठेवलंय. आणि इथे आहे चण्याची डाळ शिजले त्याचं पाणी. आणि पुरण ऑलरेडी वाटून झालंय, थोडा पोरींचा फोन चालू होता त्याच्यामध्ये, तोपर्यंत बोलता बोलता घेतलं हे करून. बोला आता कशाला टाइम वेस्ट करायचा. इथे पीठ पण भिजवून ठेवलंय थोडंसंच, मस्त नरम राहील चांगलं सॉफ्टमध्ये. आणि पुरण हे करून फ्रीजमध्ये ठेवून दिलंय. आता हे वाटण भाजून घेते, आणि याचं वाटण वाटून घेते मस्त कोथिंबीर वगैरे टाकून. तर इथे तोपर्यंत आपला भात पण होतोय, नंतर इकडे दूध ठेवते गरम करायला. छान असं इथं वाटण भाजून घेतलंय, मस्त कोथिंबीर पण टाकली आहे. आणि इथे ती डाळ वरतून टाकायला थोडीशी कोथिंबीर कट करून ठेवली आहे. आता वाटण छान थंड झालंय, मस्त वाटून घेणार आहे. इकडे भाताचा कुकर पण झालाय, गरमच आहे अजून. तर अशा प्रकारे आता आमटी फोडणीला वाटण हे करून घेतलं का आमटी फोडणीला घालणार आहे. आणि आमटीला माझे तेच मसाले असणार आहे, हळद, कांदा, लसूण, आणि थोडासा गोडा मसाला, कारण याच्यात धने वगैरे सगळं टाकलेलं आहे. तर चला. आणि गरम भयंकर होते मैत्रिणी, मस्त गरम होते खूपच, खूप म्हणजे खूप गरम होत आहे. आणि बघूया आता संध्याकाळी साडी घालेल, होळीला पूजा करायला जाईल तेव्हा होळीची. एवढ्या लवकर तर काय इथं हे नाही होते, फार 11च्या नंतरच होळ्या पेटतील. पण अगोदर पूजा करून येऊ, तेव्हा साडी वेअर करेल थोडीशी आपली सिंपलवाली, थोडा वेळ पूजा करायला जायलासाठी. बघू आता, हे पण अजून आले नाही कामातून, किती वाजता येते त्याच्यावरती आहे. बघू, जेवण तर बनवून ठेवते पहिलं, नंतर मग होळीची पूजा करायला पण जाईल. आणि चला मग आता पुढे स्वयंपाक करून घेते तोपर्यंत. तर इथं मैत्रिणी जे कढईत वाटण परतलं होतं तीच कढई ठेवलेली परत. त्याच्यामध्ये छान असं आता तेल गरम केले, आमटी फोडणीला टाकायला कढीपत्ता टाकलाय, एक तमालपत्र. आणि तेल थोडंसं गरम आहे, तर थोडीशी मी आधी इथे कोथिंबीर टाकते. आणि हे मसाले, कांदा, लसूण, थोडीशी लाल मिरची पावडर, हळद, आणि काळं तिखट, काळं म्हणजे गोडा मसाला. तर हा मसाला आता याच्यात टाकून घ्यायचा मस्त. छान याला आता असं
मस्त मिक्स करून घ्यायचं. आणि हे आपलं वाटण हे केलेलं कांदा खोबऱ्याचं ते वाटण टाकून छान इथे मस्त चांगली अशी ग्रेव्ही मस्त हलवून परतवून घ्यायची सगळी. छान याचा मसाला असं तेल सुटेपर्यंत छान अशी ग्रेव्हीला परतवायची छान. आणि मग आमटीचं हे पाणी जे काढलेले डाळ शिजलेलं ते पाणी टाकायचं आहे त्याच्यामध्ये. आणि वाटण थोडं एक्स्ट्राचं केलं आहे, बघू आता उद्या काय बनतंय ते. थोडं जास्तच केलं आहे मी. इथे आता याला छान मस्त भाजून घेऊन इथे मीठ पण टाकून घेतलंय. आणि तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता मी माझ्या अंदाजे घेतली आहे. आणि कसं आमटी थोडीशी शिळी पण राहिली तर छानच लागते. पण आता उद्या दुसरं काही बनलं तर माहिती नाही काय बनतंय काय नाही, आता त्याच्यावरती आहे. अजून उद्याचं डिसाईड नाही झालं तर त्या हिशोबाने करू. तरी आता जेवढं पाणी काढलेलं आहे ते डाळ शिजलेलं तेवढी तरी बनवणार आहे. छान इथे मसाला आता मी मस्त परतवून घेते ग्रेव्ही चांगली. छान इथे आता आपला मसाला छान शिजलाय, साईडने मस्त तेल सुटलंय. आता त्याच्यामध्ये हे डाळीचं पाणी आणि त्याच्यात पण थोडीशी डाळ ठेवलेली मी अख्खी डाळ अशी, तर ते डाळीचं पाणी टाकून घेतलंय. आणि वरतून मैत्रिणी मी अजून पाणी टाकणार आहे, म्हणजे एवढी आमटी बस झाली, थोडीशी एवढी. इथे आता मैत्रिणी मस्त आमटीला उकळ काढून घेते. आणि मस्त असा किचन क्लीन आहे, राडा नाही करता. मस्त असं जेवण छोटासा किचन असल्या कारणाने कसं पटापट हे करून हे नारळ आणलाय देवी कुळीला न्यायला. आता ही कोथिंबीर कट केलेली ती वरतून टाकायला होईल. आणि भांडी कसं एकाच भांड्यामध्ये हे केलं. पुरण पहिलं कुकरला लावलं, पुरण शिजवून घेतलं. पुरण कुकरला लावलं तोपर्यंत खाली वाटण काढत बसली एका ताटामध्ये. आणि मग पुरण शिजते तोपर्यंत हळूहळू पीठ मळलं. पीठ डब्यामध्ये साईडला काढून ठेवलं. त्याच भांड्यामध्ये परत मग पुरण दळायला घेतलं. पुरण चाळल्यानंतर मग ती चाळणी परत तिथे धुवायला हे झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये परत कांदा खोबऱ्याचं मस्त वाटण वगैरे काढून घेतलं. थंड वगैरे केलं म्हणजे जास्त भांडी पण निघत नाही. आणि किचनवरती राडा नाही केला, आज मी खाली बसूनच केलं आहे. कारण कसं गरम पण खूप होतं. मी तिथे पंख्याच्या खाली जाऊन तिथे उभं राहून इथे वाट्यावरती काहीच नाही केलं, कारण सारखं गॅसच्या पुढे असलं ना की खूप गरम होतं आणि थोडेसे पाय पण दुखतात आहे आता. तर सगळं तिथे पंख्याखाली जाऊन बसून केलं. खूप म्हणजे खूप गरम व्हायला लागले आताच. सारखंच आता एक एक बोलून फायदा नाही. आता इथून पुढचे 5-6 महिने असेच आहे. पाऊस पडला तरी मुंबईमध्ये गरमीच होते, तसंच आहे आता. तर चला मस्त आता आमटी काढायला टाकलेली. आमटीला कढी यायला लागलेलंच आहे साईडने. इथे मस्त आमटीला कढी येते आता साईडने असं. भात तरी झालंय. आणि भजे वगैरे नाही काढणार आहे, बघू थोडंसं काय कुरडे पापड तळेल. पण भजे कसं आता एवढं जेवण खाल्लं जाणार नाही. हे कालच बोलत होते मी उद्या जेवणार नाही, कारण त्यांचे पण कधी कधी पाय दुखतात. तर रात्री नाही जेवल्याने असा त्यांचा अनुभव आहे की कमी जेवलं किंवा नाही जेवलं तर माझे पाय दुखत नाही. तर मग जेवण रात्रीचं असं अवॉइड करायला बघतात ते. तर मग त्याच्यासाठी पण आता बोललं सण आहे तर मग बरं नाही वाटत नाही का, सणाच्या दिवशी आपण काहीच बनवायचं नाही, नाही खायचं, ते बरं पण नाही वाटत आहे. तर असं काही ना काही निमित्ताने बनलंच जातं. ते आता दूध पोळी खातील, मी गुळवणी आणि पोळी खाईल. मला दूध आवडत नाही तर मी गुळवणी सोबत खाईल आणि ते दुधासोबत खातील पोळी. पोळी आवडते त्यांना. तर थोडंसं केलं आहे 1-2 पोळ्यांचं जास्त बोला मॅडमला पण होईल. आणि ते पण खातात राहिले की नाश्त्याला दुसऱ्या दिवशी सकाळची. आता एखादी खातील, सकाळी एखादी खातील. तर चला मैत्रिणी आता पुढच्या पोळ्या करताना तुम्हाला परत नंतर दाखवते व्हिडिओ पुढे. आता इथं पोळपाटाला कपडा पण बांधून घेतलाय. आणि असं कपडा बांधला म्हणजे कसं चिकटत नाही. आता छान मस्त पोळ्या करायला घेते. इथं छान असा निवद लाटून घेतलाय पहिलाच. इथे मस्त आपला निवद पहिला बनवून घेतला देवाला ठेवायला. इथे आता मस्त असं पीठ छान असं नरम नरम झालेलं आहे, मस्त एकदम पातळ पीठ आणि घट्ट असं पुरण आहे. तर इथे आता छान मस्त पुरण पण जास्त एकदम भरून घेते मी, पण मला जास्त पुरण आवडतं पोळ्यांमध्ये. उंडा बारीक असते याचा आणि पुरण जास्त असलं की पोळ्या छान येतात आहे. आणि पीठ कधी पण घट्ट असलं पाहिजे पोळ्यांचं. छान आता असं इथं उंडा बनवून घ्यायचा मस्त असा, हाताला मस्त पीठ लावून चिटकव नाही म्हणून. आता मला तसं काय पोळ्यांचं जेवण कशाचंच अवघड नाही वाटत आहे. आता मी स्वयंपाकात जास्त मुरलेली आहे पहिल्यापासूनच, त्याच्यामुळं पोळ्या काय आणि मासवड्या काय माझ्यासाठी काही एवढं हे नाही. मासवड्या पण करायचे ते आम्हाला, पण आता कधी योग येतोय माहीत नाही, बघू आता कधी करतोय. छान आता मस्त असं
छान अशी आता इथं हलक्या हाताने अशी पोळी लाटून घ्यायची. आणि हे कपडा बांधल्याचं महत्व कसं, मग चिकटत नाही जास्त आणि जास्त पीठ लावायची गरज नाही. पोळीला पण असंच आहे, अशी मस्त गरागर गरागर हलक्या हाताने लाटली का जास्त उलटी पालटी करायची गरज नाही. जास्त करून कडाच लाटायच्या. मस्त अशा पोळ्या होत्या ते. आणि आता हे उंडा कधी कधी काय होतं, पोळपट माझा लहान पडतो, तवा पण लहान आहे आणि पोळ्या होत्यात माझ्या मोठ्या मोठ्या. किती बारीक घ्यायचा प्रयत्न केला तरी हाताला ती बारीक येतच नाही. किती पण प्रयत्न करते मी लहान घ्यायचं, पण ते बघा मस्त अशी पोळी लाटून आपली तयार आहे. मस्त हलकी हाताने तव्यामध्ये. आणि जसं की बोललं तव्याच्या बाहेर जाणार, ती तव्याच्या बाहेर गेलीच थोडीशी. जाऊ द्या, आता साईज तेवढी परफेक्ट नाही होते, तवा पण लहानच आहे. छान अशी दहीला पलटवून घेतली आणि मस्त अशी खरपूस भाजली. अशी पलटवल्यानंतर लगेच अशी फुगायला स्टार्ट झाल्या पाहिजे मैत्रिणींना पोळ्या आपल्या. आणि माझ्या तरी फुगत्यात आहे चांगल्या, कारण लाटताना व्यवस्थित लाटली का पोळी फुगल्याशिवाय राहत नाही. आणि इथे आता अशी आलटून पलटून घ्यायची. इकडनं पण तेल लावते. आणि इथे बघू शकता मैत्रिणींना अशी मस्त टम फुगलेली झालेली आहे. आणि आम्ही काय हळद वगैरे वापरत नाही, त्याच्यामुळे आमचं गावचं गहू असतं ते, मैदा पण नाही काही नाही, हळद पण नाही टाकत आम्ही. मस्त अशा खरपूस छान येतात ते पोळ्या. चला आता दुसरे पण लाटून घेते. तर अशा पद्धतीने मस्त दुसरी पण पोळी लाटून घेतली. आणि पोळ्यांचा किस्सा मैत्रिणी पोळ्या करता करता आठवलं मला. लहान असताना कसं मला एवढं स्वयंपाकाची पहिल्यापासून आवड आहे तशी, पण पोळ्या वगैरे कधी नव्हत्या केल्या. पण कसं आमच्या गावात एकदा विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्ती बसल्या होत्या, तेव्हा सगळ्यांच्या घरोघरी पोळ्यांचा स्वयंपाक होता. पुरण राहिलं होतं. माझी अशीच रानात गेली होती. रानात गेल्यावरती मग आता राहिलंय पुरण म्हटल्यावरती मी एकटीनेच घाट घातला होता करायचा. पण तेव्हा कसं जरा जाडबीड बनवल्या, पण एवढा काही कॉन्फिडन्स नव्हता आणि बनवल्या नव्हत्या कधी. तर छान आल्या होत्या मैत्रिणी तेव्हा पण. तेव्हापासून मग धाडस करायला लागली की असं पोळ्या वगैरे करायचं, तर जमायला लागल्या. आणि मस्त येतात ते आता पोळ्या वगैरे छान येतात ते. मला काय कोणी सांगायला लागत नाही, काय नाही कशा बनवायच्या काय. आता अंदाज माझा परफेक्ट. आणि आमटी तर माझ्या हातची मला माहितीच आहे मस्तच झालेली असणार आहे. आता काही इथं आधी टेस्ट नाही करू शकत, देवाला नाही दाखवलंय म्हणून. देवाला दाखवल्यानंतर टेस्ट करेलच. तर आमटी पण परफेक्ट, मसाले मीठ मसाला मी काही वरतून टाकायला मला लागत नाही, मला अंदाज आहे माझ्या जेवणाचा. आणि हे बघा तुम्ही पोळ्या बघू शकता, मस्त अशा आपल्या टम फुगलेल्या पोळ्या. वाव, एकदम आपली घरची डाळ, एकदम सगळं काय गहू, घरचे गहू, मस्त ऑर्गॅनिक पद्धतीने अशा मस्त टमाम फुगलेल्या पोळ्या. आता हे तरी बोलले ते मला नाही खायची पोळी, पण बघूया एखादी ट्राय करेन, कारण त्यांच्या ऑफिसमध्ये पण आज होळी सेलिब्रेट केली. तर आता त्यांनी तिथं खाल्लेलं आहे, जिलेबी फाफडा वगैरे आलेला ऑफिसमध्ये, बोललेले सगळं काही, खूप काही खाल्लंय मी आज. तर बघू, जेवढं खातील तेवढं खातील, नाही खातील तर चालतील. आता एक होळीसाठी मोठीच पोळी घेऊन जाणार आहे, बारीक नैवेद्य वगैरे नाही नेणार आहे. एखादी शेजारी देईन, कारण ती आजी पण मला देतात शेजारच्या, थोडीशी आमटी आणि पोळी त्यांच्यासाठी पण देईल. आणि यांना उद्या गरमागरम उद्या बनवून देईल यांना. तर चला आता बनवून घेते पुढच्या पण. किती 11 वाजले ना? 11, 11:15. आता इथं होळी पेटतील. आम्ही आता जातोय होळीची पूजा करायला. इथं सगळं ताट भरून रेडी केलेलं आहे. अरे नारळ आहे, फुलं आहेत, नैवेद्य पण आहे. घरातल्या देवाला नैवेद्य दाखवून झालाय, पूजा करून झाली आहे. आणि आता इथं उशिरा होळी पेटते म्हणून आम्ही पण उशिरा चालू आहे. तुला लवकर जाऊन पण फायदा नाही, एवढं लवकर काय तिथं होळी पेटली जात नाही, उशिरा जाऊ, त्याच्यामुळे एवढ्या उशिरा चालू आहे. मस्त झाली होळीची पूजा, मस्त दर्शन वगैरे करून आलो. आत्ताच होळी पण पेटवली. उशिराच असते आमच्या इथं म्हणून आम्ही लेट गेलो होतो आज. आणि छान अशी होळी पेटून आता किती 12 साडेबारा वाजले. आत्ता जस्ट आम्ही घरात आलो आहे. आणि मस्त आता रात्रभर दंगा चालेल तिथं, मस्त डान्स बँजो वगैरे, मस्त रात्रभर धमाल. उद्या तर दिवसभर, उद्या सुट्टी आहे आम्हाला, आम्ही घरीच आहे उद्या. आजची रात्र तरी तिथं मस्त वाजत गाजत होळी चालू राहणार आहे सगळ्यांची. चला तुम्हा सर्वांना परत एकदा होळीच्या शुभेच्छा. आणि मस्त पुरणपोळ्या खाऊन झोपून जावं मस्त. बाय बाय, गुड नाईट.
इथे मैत्रिणं व्हॉइस ओव्हर केला आहे थोडासा, कारण कसं होळी तिथे खूप दंगा होता, म्युझिक वाजत होतं. त्याच्यासाठी कसं म्युझिक याच्यामध्ये कसं कॉपीराईट वगैरे लागते, म्हणूनसाठी मी व्हॉइस ओव्हर केला आहे. आणि खूप दंगा मस्ती भरपूर वेळ आम्ही जवळजवळ 2 तास उभे होतो तिथेच खाली. मस्त मिरवणूक असते तिथं, पालखी वगैरे पण येते तिकडनं. सगळीकडं एक चाळीमध्ये गल्लीत फिरून आणतात आणि खरंच मजा असते इथं चाळीमध्ये ह्या सणांची. माझ्या शेजारच्या ताई पण होत्या, मस्त थोडेसे फोटो बिटो क्लिक केले. आणि हे बघा इथे मध्ये अशी काठी असते, मस्त त्याला असं पताका वगैरे लावून मस्त गल्लीतनं फिरवून आणतात पूर्ण संपूर्ण चाळीकडून, पाठीमागं मंदिर वगैरे तिकडनं. आणि मग असं वाजत गाजत घेऊन येतात ते पूर्ण. आणि मग हे सगळं पुढं आल्याच्या नंतरून इथे फेऱ्या मारून वगैरे मग नंतरून होळीचं दहन केलं जातं, होळी पेटवली जाते. आणि अशा प्रकारे खूप उशीर झाला होता, 12 वाजून जातं ते आमच्या इथे होळी पेटायला. त्याच्यामुळे आम्ही लेटच जातो. आणि लवकर गेल्यानंतर फक्त कसं पूजा करून मग यावं लागतं रिटर्न. मग त्यापेक्षा बोललं की थोडं लेटच जाऊया, म्हणजे लेट गेल्यानंतर कसं मग बघायला पण भेटेल ना आपल्याला होळी पेटते ते. तर त्याच्यासाठी मग आम्ही उशिराच गेलो होतो थोडंसं. बोलं हे सगळं बघता येतं ना, मग लवकर गेल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी बघायला भेटत नाही. तर उशिरा गेलं की याचा एक फायदा. आणि सगळे होते इथं चाळीतले वगैरे सगळ्या बायका बसलेल्याच होत्या. तर मग आम्ही पण बोललं जाऊया आता, मस्त बघून घेऊ सगळं काही. तर कशी वाटली आमची होळीची पूजा, कशी नाही, तुमच्याकडे कशी असते? इथे तरी दांड्यामध्ये सगळ्या सणांची धमालच असते मैत्रिणींनो. खूप छान वाटते, कुठलाही सण असू द्या. आणि उद्या तर दिवसभर धुलीवंदन आहे, त्याच्यामुळे तुम्हाला असं माणूस, आपला माणूस कुठला हा पण ओळखून यायचा नाही, एवढे कलर, एवढं धमाल सगळं काही चालू असणार आहे. तर चला मैत्रिणींनो, बघूया आता पुढील व्हिडिओ काय आहेत काय नाही ते. हे बघा इथे अशी सगळी याला असे गोल घेऊन फेरे मारतात ते होळीच्या भोवती. आणि मग नंतरून होळी पेटवली जाते. ते अशा प्रथा असतील पारंपरिक रीतीने सगळं काय असं सण साजरे केले जातात इथं दांड्यामध्ये तरी. आणि इथल्या सणांची मजा काही वेगळीच असते. कुठलाही सण असू द्या, नारळी पौर्णिमा असू द्या किंवा होळी असू द्या, अजूनही बाकीचे अदरवाईज जे पण असतील, खूप छान वाटतं इथे सणांना. आणि गर्दी तर एवढी असते की विचारू नका, एवढी लोक येतात आहे. प्रत्येक तशी इथे राम मंदिरच्या इथे पण मैदानात होळी असते. आता आम्ही तर इथेच गेलो होतो, पाठीमागच आहे आमच्या घराच्या, इथेच गेलो होतो. पण खूप छान वाटलं, तरी पण 1-2 तास उभे होतो इथे आम्ही. मस्त बघून सगळं होळी बिळी बघून आलो.
आणि अशा प्रकारे आमच्या इथे मस्त होळी साजरी झाली. कशी वाटली मैत्रिणी तुम्हाला आमच्या इथली होळी? आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला? आवडला का मैत्रिणी व्हिडिओ तुम्हाला? इथे नंतरून आरती ताई पण आल्या होत्या, नंतरून हळदी कुंकू लावून घेतला आम्ही. आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात तुम्हाला, कसे नाही नक्की सांगा कमेंट करून. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज. भेटू नवीन व्हिडिओमध्ये, नवीन रेसिपी घेऊन, नवीन व्हिडिओ घेऊन. बाय बाय, गुड नाईट.